अ, जळगाव शहरातील जळगाव शहर पोलीस स्टेशन येथे एक 13 नंबरचा या वर्षीचा 13 नंबर असलेला CR दाखल आहे. या गुन्ह्यामध्ये फिर्यादी आहेत शिरीन आमरेलीवाला, ज्या सिनियर सिटीजन आहेत. त्यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल आहे आणि तो गुन्हा त्याच्यात फसवणुकीची जी रक्कम आहे ती 94 लाख असल्यामुळे तो पुढील तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे तो गुन्हा प्राप्त झाला आहे. त्यामध्ये फिर्यादींची फसवणूक आरोपींनी केलेली आहे. भूमिरत्नम रिअल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आरोपींनी स्थापन केली होती आणि त्यामध्ये फिर्यादीला प्रति महिना 1.5% परतावा देऊ असं आमिष दाखवलं होतं आणि त्यामुळे फिर्यादीने तेवढी रक्कम इन्व्हेस्ट केली आणि कालांतराने काही दिवसानंतर फिर्यादीच्या लक्षात आलं की ही कंपनी पण अस्तित्वात नाहीये आणि त्यांची फसवणूक झाली आहे. त्यानंतर आरोपींनी फिर्यादींना त्यांचे घेतलेले पैसे परत द्यायला नकार दिला. त्यावरून फिर्यादीची फसवणूक झाल्याची खात्री झाल्याने त्यांनी 4 जे आरोपी आहेत, जाफर खान माजिद खान, दुसरा आहे मनीष सतीश जैन, अतुल सतीश जैन आणि तिसरा विजय इंद्रचंद ललवानी यांच्या विरुद्ध 4 आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्या गुन्ह्यामध्ये 1 तारखेला 1 मेला आम्ही 3 आरोपी जे आहेत मनीष, अतुल आणि विजय ललवानी यांना अटक केली आहे आणि त्यांना 5 दिवसाची पोलीस कस्टडी मिळाली आहे. आमचा तपास सुरू आहे. त्या आरोपीची पार्श्वभूमी काय असेल? आरोपी जे आहेत ते जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार करतात. रिअल इस्टेटच्या संबंधी त्यांचा व्यवसाय आहे. तर सुरेश जैन यांचे नातेवाईक आहे का? नाही, त्याविषयी माहिती नाही, आम्हाला नाही सांगता येणार. काय सांगाल, आपली फसवणूक झालेली आहे, जैन कुटुंबातल्या असल्याचं एका व्यक्तीचं नाव समोर येतं, ते नेमकं 1 कोटीच्या जवळपासची कशी आपली फसवणूक झालेली आहे? मी ॲडव्होकेट शिरीन आमरेलीवाला आहे, वकिली करत होती. त्याच्यातून मी माझा व्यवसायातून गुजारा करत होती. आता मी अबाव 65 आहे. रिटायरमेंटच्या मी काहीतरी गुंतवणूक करण्याच्या इच्छुकने ते मनीष जैन यांच्याकडे पैसे दिले. मनीष जैन आणि अतुल जैन हे दोघं भाऊ आहे आणि त्यांना मी पैसे दिले. त्यांची आईची सुद्धा मी कन्सेंट घेतली त्याबद्दल आणि मग त्यांनी मला असं आश्वासन दिलं होतं की त्या पैशावर आम्ही तुम्हाला काहीतरी परतावा देऊ. तो परतावा त्यांनी 1.5% कबूल केला, काही दिवस दिला आणि नंतर मग त्यांनी देणं बंद केलं. मग मी थोडा आग्रह केलं आणि मी परत मागायला लागली तर तो असा म्हणाला की ती एक कंपनी आहे, त्या कंपनीत गुंतवणूक केली आहे आणि तुम्ही मला काही दिलेलं नाही आहे, तुम्ही तुमचं पहा. कंपनी जेव्हा पाहिली तर कागदोपत्री तर शेल कंपनी, बोगस कंपनी होती. ते कागदपत्र काढल्यावर असं समजलं की त्याच्या नोकराच्या नावाने, त्याच्या घरात झाडूपोछा करणाऱ्या माणसाच्या नावाने ती कंपनी होती आणि सगळं पैसे त्यांनी त्याच्यातून काढून घेतले. मग पैसे देणारच नाही असं म्हणायला लागले. तुला काय करायचं ते करून घे असं म्हणायला लागले. मग मी पोलिसाकडे तक्रार केली आणि जेव्हा पोलिसांनी सगळे बँकेतून कागद वगैरे काढले तेव्हा समजला की त्याच्यात 1 पैसाही त्या बँकेत उरलेला नाहीये, सगळं त्यांनी काढून घेतलेलं आहे. अशा रीतीने त्यांनी जवळजवळ 1 कोटीची माझी फसवणूक केली आणि कुशाल असं सांगून नेला तर तुम्हाला काय करायचं आहे ते कर. हे सुरेश जैन जे आहे यांचे हे पुतणे असल्याचं बोललं जात आहे. हो, ते सुरेश जैनचे दोघंही पुतणे आहे. ती जी केस झाली होती ना सुरेश जैनवर, त्याच टाईपची ही पण केस त्यांनी कंपनी बनवून त्या दोघांनी केलेली आहे आणि अशा रीतीने मला फसवलेलं आहे. आता या म्हातारपणी असा काही कारण नसताना मला असा फसवून टाकलं. मला माझ्या पैशांची खूप गरज आहे. म्हणजे माझं घराचं काही हाल झालेले आहे, त्यात काही वस्तू घ्यायची, काही माझा आजार पण आहे. मला खूप विचार करावा लागतं. या वयात त्यांनी माझे पैसे देऊन टाकावे. त्यांच्याकडे इतकी प्रॉपर्टीज आहे, खूप प्रॉपर्टी आहे. तर माझा 1 करोड जवळ जे आहे त्यांच्याकडे, ते काही मोठी रक्कम नाही आहे. एका दिवसात त्यांनी ठरवलं तर देऊ शकतात, ते एका तासात देऊ शकतात. त्यांनी माझे पैसे देऊन टाकावे आणि मी मग पुढे यांच्याकडून काही मागायची इच्छा ठेवत नाही. आता ती पॉलिटिकल लोक असल्यामुळे मला थोडीशी भीती पण वाटते की जर मी जास्त आग्रह करायला लागली तर ते मला पुढे त्रास देतील, माझा जीवाला धोका आहे अशी मला भीती वाटायला लागली. कोण हे लोक, काय यांची पार्श्वभूमी आहे? हे मनीष तर आधी एक केसमध्ये गेलेलाच होता.
त्यांनी चोरी केलेली होती या रेल्वेच्या मालाची आणि त्यात तो गुन्हेगार म्हणून गेलेलाच होता जेलमध्ये. याशिवाय आता सुरेशदादाही त्याच्यात फायनान्शियल याच्यात अडकलेलेच आहे. जवळजवळ 100 कोटीच्या वर त्यांनी फसवणूक केलेली आहे, त्यांच्या विरुद्ध केसेस झालेली आहे, असं त्यांची पार्श्वभूमी आहे. ती फॅमिलीज अशी सगळ्यांना फसवत राहते आणि त्यात दुर्दैवाने मी पण फसून गेलेली आहे.